नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, आजपासून जी मालिका राहणार आहे आपली ती वन लाइनर क्वेश्चन, थेरॉटिकल पूर्ण क्वेश्चन आणि पर्यायी क्वेश्चन म्हणजे जे 4 पर्याय असेल त्याच्यातून क्वेश्चन निवडण्याची सगळी मालिका आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून BMC करता घेणार आहोत। BMCची जी फॉर्म भरणे प्रक्रिया ते सुरू झालेली आहे। तुम्हाला माहितीच असेल नव्याने जाहिरात आलेली आहे आणि ती सगळं मी जे आहे अपडेट तुम्हाला वेळोवेळी चॅनलच्या माध्यमातून देत असतो। ठीक आहे मित्रांनो, परंतु आता याची तयारी कशी करायची, आपल्याला कोणते बेसिक क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, तर सुरुवातीला जे आपण आहे BMCची पूर्ण माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याच्यातच हा क्वेश्चन आहे मित्रांनो, BMC जी आहे त्याची अस्तित्वात आलेली तारीख काय आहे किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका केव्हा अस्तित्वात आली असा प्रश्न आहे। आणि ह्या एका प्रश्नावरती मित्रांनो त्याच्यात जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यावरती भरपूर आणखी काही प्रश्न बनण्याचे चान्सेस आहेत। ठीक आहे, तर याच्यामध्ये मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो मित्रांनो। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, तर याच्यामध्ये आहे बृहन्मुंबई महानगरपालिका केव्हा अस्तित्वात आली। तर याच्यामध्ये तुम्हाला या प्रश्नाद्वारे आपल्याला भरपूर काही माहिती आपल्याला एकाच प्रश्नाच्या उत्तरातून मिळणार आहे। तर चला बघूया। तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कामकाज मुंबई महानगरपालिका अधिनियम हे 1888 अन्वये पाहिले जाते। ठीक आहे, सुरुवातीला जे आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिकेचा जो अधिनियम आहे किंवा त्याचे कामकाज आहे कोणत्या अधिनियमाच्या अन्वये पाहिले जाते, तर 1888च्या अधिनियमाद्वारे पाहिले जाते। ठीक आहे, हा पहिला प्रश्न बनतो त्याच्यातून। याच्यानंतर मित्रांनो या अधिनियमास पूर्वी 1888चा मुंबई अधिनियम क्रमांक 3 असे संबोधले जात होते। तर या अधिनियमात जे पूर्वी म्हणजे अगोदरच्या काळात या अधिनियमाला जे आहे मित्रांनो 1888चा अधिनियम क्रमांक 3 असे म्हणून संबोधले जात होते। ठीक आहे, हा दुसरा प्रश्न बनू शकतो याच्यामधनं। याच्यानंतर मित्रांनो या अधिनियमास 1888चा मुंबई शहर महानगरपालिका अधिनियम असे उल्लेखले गेले। ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे त्याच्यानंतर 1888चा मुंबई शहर महानगरपालिका अधिनियम असे अधिनियमास उल्लेखले गेले होते। ठीक आहे, याच्यानंतर या अधिनियमास मूर्त स्वरूप देण्याच्या विधेयकास भारताच्या गव्हर्नर जनरलची अनुमती मिळालेली होती व ती अनुमती मिळाल्यानंतर तो 14 सप्टेंबर 1888 रोजी मुंबईच्या राज्यपालांतर्फे प्रथमतः प्रकाशित करण्यात आला होता। तर राज्यपालांमार्फत जे प्रथमतः केव्हा प्रकाशित करण्यात आलेला होता हा अधिनियम, तर 14 सप्टेंबर 1888। ठीक आहे, ही सगळी माहिती तुम्हाला टिकमार्क करून ठेवायची आहे मित्रांनो। एकाच प्रश्नाच्या उत्तरातून भरपूर काही प्रश्न याच्यावरती बनू शकतात। ठीक आहे, तर याच्यानंतर मित्रांनो पुढे 1950 मध्ये अधिनियमाचे नाव मुंबई महानगरपालिका अधिनियम असे बदलण्यात आले व त्यावेळी ठाणे जिल्ह्यातील सालसेटी तालुक्याचा भाग समाविष्ट करण्यासाठी महानगरपालिकेची हद्द उत्तरेकडे वाढवण्यात आली व त्यामुळे बृहन्मुंबई असे संबोधण्यात आले। ठीक आहे, बघा मित्रांनो परत एकदा हा वाचतो मी पुढे 1950। ठीक आहे, हे डेट तुम्हाला आहे वर्ष लक्षात ठेवायचं आहे। 1950 मध्ये अधिनियमाचे नाव मुंबई महानगरपालिका अधिनियम असे करण्यात आले। ठीक आहे, याच्यानंतर त्याची हदसुद्धा वाढवण्यात आली। कोणती हद वाढवण्यात आली ते तरी बघा, ठाणे जिल्ह्यातील सालसेटी तालुक्याचा भाग समाविष्ट करण्यासाठी महानगरपालिकेची हद्द उत्तरेकडे वाढवण्यात आली होती। ठीक आहे, तर सालसेटी जो भाग आहे ठाणे जिल्ह्यातील तो या उत्तरेकडे असल्यामुळे तो वाढवण्यात आलेली होती, महानगरपालिकेची हद्द उत्तरेकडे वाढवण्यात आली होती। त्या हद्दी वाढवल्यामुळे मित्रांनो त्याला जे नाव पडलं ते बृहन्मुंबई असे संबोधण्यात आले। ठीक आहे, हद वाढवल्यामुळे जे नाव पडलं ते बृहन्मुंबई असे पडलेलं आहे। ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। दिनांक 1/2/1957 रोजी हा भाग पुढे आणखी वाढवण्यात आला व महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिका या नावाने ओळखली जाऊ लागली। ठीक आहे, म्हणजे दिनांक 1/2/1957 रोजी हा भाग जो आहे परत जो आहे तो पुढे वाढवण्यात आला आणि त्याच्यानंतर या महानगरपालिकेला बृहन्मुंबई महानगरपालिका या नावाने ओळखले जाऊ लागले। म्हणजे जो आपला प्रश्न आहे मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका केव्हा अस्तित्वात आली, तर याचे जे उत्तर होणार आहे मित्रांनो ते होणार आहे दिनांक 1/2/1957 रोजी, कारण की या तारखेपासूनच त्याला जे आहे ते बृहन्मुंबई महानगरपालिका या नावाने ओळखले जाऊ लागले। ठीक आहे, एवढं क्लिअर झालं मित्रांनो। याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ व लोकसंख्या किती आहे। ठीक आहे, तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ व लोकसंख्या किती आहे। उत्तर बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे भौगोलिक क्षेत्रफळ हे शहर विभाग जे आहे मित्रांनो 68.71 चौ किमी। ठीक आहे, याच्यानंतर पश्चिम उपनगरे जे आहे मित्रांनो 210.54 चौ किमी। याच्यानंतर
पूर्व उपनगरे जे आहे 158.46 असे मिळून एकूण क्षेत्रफळ जे आहे मित्रांनो, एकूण क्षेत्रफळ 437.71 चौरस किलोमीटर आहे. ठीक आहे. याच्यानंतर एवढे आहे. तर 2011च्या जनगणनेआधी मुंबई शहराची सध्याची एकूण लोकसंख्या सुमारे 1.25 कोटी एवढी होती. ठीक आहे. तर ती 2011च्या जनगणने अगोदर होती. ठीक आहे मित्रांनो. तर याच्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकूण कर्मचाऱ्याची संख्या किती आहे? ठीक आहे. तर मित्रांनो आताची जी आहे ती संख्या वेगळी असू शकते. हे जेव्हा लिहिण्यात आलेलं होतं तेव्हाची संख्या वेगळी आहे. ठीक आहे. तर मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका एकूण कर्मचाऱ्याची संख्या जी आहे मित्रांनो ती जवळपास 1,05,000च्या घरात आहे. ठीक आहे. 1,05,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा आताच्या काळात असू शकते. ठीक आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेची सध्याची जी म्हणजे त्या जेव्हा हे लिहिण्यात आलं तेव्हाची जी कर्मचाऱ्यांची संख्या होती ती 1,05,000 एवढी होती. ठीक आहे. तर याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आहे, महानगरपालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक कशा प्रकारे होतात? ठीक आहे. महानगरपालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्ताची नेमणूक कशा प्रकारे होतात? तर BMC अतिरिक्त आयुक्ताची पदे किती आहेत? ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघा प्रश्न क्रमांक 4 महत्त्वपूर्ण प्रश्न IMP क्वेश्चन आहे. तर मित्रांनो महानगरपालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्ताची नेमणूक कशा प्रकारे होते आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्ताची पदे किती आहेत? उत्तर आहे मित्रांनो याचं, महानगरपालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्ताच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जातात. ठीक आहे. राज्य शासनाकडून यांच्या नेमणुका केल्या जातात. बृहन्मुंबई महानगरपालिकेत सध्या 4 अतिरिक्त महानगरपालिका आयुक्ताची पदे आहेत. ठीक आहे. म्हणजे ते लिहिण्यात आलेलं त्या काळात जे होते मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेत सध्या 4 अतिरिक्त महानगरपालिका आयुक्ताची पदे आहेत. ठीक आहे. आता जी अपडेट माहिती आहे ते सुद्धा आपल्याला याच्यानंतर बघावी लागणार आहे. तर आता किती आहे? ठीक आहे. तर त्यावेळेस जी होती ते 4 होती. आता पण 4च असू शकते किंवा जास्त पण असू शकते. ते आपल्याला बघावं लागणार आहे अपडेट माहितीत. याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 5, बृहन्मुंबई महानगरपालिकेत उपायुक्ताची पदे किती आहेत? प्रश्न क्रमांक 5 सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेत म्हणजे BMC मध्ये उपआयुक्ताची पदे किती आहेत? उत्तर आहे BMC मध्ये महानगरपालिका उपायुक्ताची एकूण जी पदे आहेत ते 23 पदे आहेत. त्यामध्ये संचालक, अभियांत्रिक सेवा व प्रकल्प यांची 1 पद समाविष्ट आहे. उर्वरित 22 पदापैकी 7 पदे परिमंडळीय व 15 पदे कर्तव्यानुसार आहेत. ठीक आहे. प्रश्न बघा परत एकदा, बृहन्मुंबई महानगरपालिकेत उपायुक्ताची पदे किती आहेत? बृहन्मुंबई महानगरपालिकेत जी पदे आहे मित्रांनो उपायुक्ताची ती एकूण 23 पदे आहेत. त्यामध्ये संचालक, अभियांत्रिकी सेवा, प्रकल्प याच्यामधनं आहे, याचे 1 पद आहे आणि उर्वरित 22 पदापैकी 7 पदे जे आहे ते परिमंडळीय आहे आणि 15 पदे कर्तव्यानुसार आहे. ठीक आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेत किती विभाग, कार्यालय व प्रशासकीय परिमंडळे आहेत? तर बृहन्मुंबई महानगरपालिकेत किती विभाग, कार्यालय व प्रशासकीय मंडळे आहेत? सगळे प्रश्न जे आहे ते IMP आहे मित्रांनो. सगळे बेसिक क्वेश्चन आहे ना, सगळे बेसिक क्वेश्चन हे इम्पॉर्टंट माहिती आहे. याच्यामधून तुम्हाला भरपूर काही प्रश्न जे आहेत ते फसण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. तरी प्रश्न जरी नाही फसले तरी ही माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे मित्रांनो, कारण की ह्या विभागाकडे तुम्ही जे आहे ते अप्लाय करत आहात. याच्यातून जे 100% येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत किती विभागीय कार्यालय व प्रशासकीय परिमंडळे आहेत? संपूर्ण मुंबई शहराची 24 विभागासह 7 प्रशासकीय परिमंडळामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. ठीक आहे. संपूर्ण मुंबई शहराची किती? तर 24 विभागासह 7 प्रशासकीय परिमंडळामध्ये जे आहे मित्रांनो ते विभागणी करण्यात आलेली आहे. या 7 परिमंडळावर आपल्या अधिपत्याखालील काम करणाऱ्या सहाय्यक आयुक्तास महानगरपालिका उपआयुक्त पर्यवेक्षण असे म्हणतात. ठीक आहे. पर्यवेक्षण करतात असे याच्यामध्ये सांगण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुंबई शहराची 24 विभागात व 7 प्रशासकीय परिमंडळामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. ठीक आहे. याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 7, सामान्य प्रशासन विभागाची रचना कशी आहे व या विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे? ठीक आहे. सामान्य प्रशासन विभाग रचना कशी आहे व या विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे? उत्तर याच्या सामान्य प्रशासन विभागातील उपआयुक्त ज्याला आपण सामान्य प्रशासन यांच्या नियंत्रणाखाली असून एकूण कर्मचाऱ्याची संख्या 750 एवढी आहे व या विभागाची रचना पुढील प्रमाणे आहे. ठीक आहे मित्रांनो, 750 एवढी संख्या आहे. तर रचना कशी आहे ते बघा. सर्वात अगोदर असतो मित्रांनो महानगरपालिका आयुक्त. ठीक आहे. हे फार महत्त्वाचं, तुम्हाला T डायग्राम समजून घ्यायची आहे. सर्वात अगोदर असतो महानगरपालिका आयुक्त, त्याच्यानंतर अतिरिक्त आयुक्त शहर,
याच्यानंतर मित्रांनो उपायुक्त सामान्य प्रशासन, ठीक आहे. तर उपायुक्त सामान्य प्रशासन, त्याच्यानंतर सगळ्यात वरची जी पोस्ट आहे महानगरपालिका आयुक्तांची, त्याच्या खाली जे देखभाल करतं ते करतं अतिरिक्त आयुक्त शहर, नंतर सामान्य प्रशासनमधील उपायुक्त, ठीक आहे. ह्या 3 पोस्ट आहे मित्रांनो. याच्यानंतर मित्रांनो येतात उपायुक्त सामान्य प्रशासनाच्या प्रमुख कर्मचारी अधिकारी, नंतर प्रमुख कामगार अधिकारी, उपप्रमुख लेखापाल, स्थापना और मानव संसाधन विभाग, ठीक आहे. तर अशा प्रकारची याची टी डायग्राम आहे मित्रांनो. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे. तर प्रश्न क्रमांक 8 मध्ये बघू शकता तुम्ही प्रमुख कर्मचारी अधिकारी यांचे कार्यालय कोठे आहे व या खात्याची रचना कशी आहे, ठीक आहे. तर मित्रांनो थोडासा जो व्हिडिओ आहे तो लांब होऊ शकतो, परंतु डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला याच्यामधनं देणार आहे, ठीक आहे. भरपूर काही प्रश्न याच्यातून फसण्याचे चान्सेस आहे. आताच तयारीला लागा मित्रांनो. ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी तयारीला लागा, ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनीसुद्धा तयारीला लागा, आणि जे फॉर्म भरणार असेल त्यांनीसुद्धा तयारीला लागायचे आहे, ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 8 आहे प्रमुख कर्मचारी अधिकारी यांचे कार्यालय कोठे आहे व या खात्याची रचना कशी आहे. IMP आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सगळेच्या सगळे क्वेश्चन जे आहे ते इम्पॉर्टंटच घेत आहे आपण, ठीक आहे. याच्यानंतर आणखी काही वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे सेपरेट आपण क्वेश्चन घेणार आहोतच, परंतु BMC बद्दल माहिती जाणून घेणे तुम्हाला आवश्यक आहे. तर प्रमुख कर्मचारी अधिकारी यांच्या कार्यालयाचा पत्ता पुढील प्रमाणे आहे. महानगरपालिका मुख्यालय, विस्तारित इमारत, 6वा मजला, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई 40001. दूरध्वनी क्रमांक आहे मित्रांनो 0222 620 251, ठीक आहे मित्रांनो. याच्यानंतर ईमेल ID जो आहे मित्रांनो chpo@mcgm.government.in या विभागाची रचना पुढील प्रमाणे राहणार आहे. महानगरपालिका आयुक्त, ठीक आहे मित्रांनो. महानगरपालिका आयुक्त, नंतर अतिरिक्त आयुक्त शहर, उपायुक्त सामान्य प्रशासन आपण बघितलेलंच आहे. प्रमुख कर्मचारी अधिकारी, त्याच्यानंतर सहप्रमुख कर्मचारी अधिकारी, सहप्रमुख कर्मचारी अधिकारीमध्ये स्थापना, मागासवर्ग कक्ष, सर्वसाधारण आणि MPM असे प्रमुख कर्मचारी अधिकारी राहणार आहे. याच्यानंतर मित्रांनो सहप्रमुख कर्मचारी अधिकाऱ्याच्या खाली जे राहणार आहे प्रशासकीय अधिकारी, आणि याच्या प्रशासकीय अधिकारीमध्ये स्थापना, APS, मराठी परीक्षा, बदली, भरती, वैद्य गट विमा आणि रचना व कार्यपद्धती हे राहणार आहे. नंतर सहाय्यक प्रमुख कर्मचारी अधिकारी मागासवर्ग कक्षामध्ये प्रशासकीय अधिकारी राहणार आहे. नंतर मावक प्रस्ताव, मावक धोरण आणि मावक सांख्यिकी, ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो सर्वसाधारण अधिकारी जे आहे सहप्रमुख कर्मचाऱ्यामध्ये, याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी, नंतर प्रशासकीय अधिकारी आयुक्त, प्रशासकीय अधिकारी आयुक्त, तक्रार निवारण आणि MPS 4, ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो सहप्रमुख कर्मचारी अधिकारी MPM, याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी MPM 1, MPM 2 आणि MPM 3, नंतर समिती राहणार आहे 4, 5 आणि 6व्या, ठीक आहे. अशा प्रकारची मित्रांनो याची रचना असणार आहे. याच्यानंतर प्रमुख कर्मचारी अधिकारी या खात्यामार्फत कोणती कामे पार पाडली जातात. तर फार महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रमुख कर्मचारी अधिकारी या खात्यामार्फत कोणती कामे पार पाडली जातात. याचं जे उत्तर आहे मित्रांनो प्रमुख कर्मचारी अधिकारी यांच्या प्रामुख्याने खालील कामे जे आहे ते पार पाडली जातात. याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा आहे मित्रांनो लिपिक, कनिष्ठ लघुलेखक, शिपाई या पदावरील नियुक्त्या, भरती, बदलाव, मुख्य लिपिक, वरिष्ठ लघुलेखक, प्रशासकीय अधिकारी, सहप्रमुख कर्मचारी अधिकारी या पदांच्या पदोन्नत्या करणे, ठीक आहे. तर पदांच्या पदोन्नत्या करणे किंवा भरत्या करणे किंवा नियुक्त्या करणे याचे जे काम आहे मित्रांनो ते प्रमुख कर्मचारी अधिकारी यांच्या कामाचा एक भाग आहे, ठीक आहे मित्रांनो. याच्यानंतर दुसरा जे आहे आयुक्त, खाते प्रमुख, उपायुक्त पदांची नियुक्ती करणे, बदली करणे, पदोन्नती करणे, 55 वर्षानंतर सेवा सातत्याने प्रस्ताव करणे हे सगळे जे काम आहे ते प्रमुख कर्मचारी अधिकारी यांच्या खात्यागत येतात, ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो तिसऱ्या नंबरचा वर्गातील पदे निवडीने किंवा पद्धतीने भरण्याचा प्रस्ताव मंजूर करणे हे सुद्धा काम आहे. चौथ्या नंबरचे जे काम आहे कामगार कर्मचाऱ्यांचे पदांच्या हरता सेवा प्रवेश नियमिततेचे प्रमाणीकरण करणे. नंतर आहे विविध खात्यातील सरळ सेवा भरतीने पदोन्नतीच्या निवड मंडळावर प्रतिनिधित्व करणे, ठीक आहे. याच्यानंतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत शासनाच्या विविध धोरणाची अंमलबजावणी करणे. नंतर महानगरपालिका कार्यालयाच्या कार्यपद्धती सुधारणा करण्यानुषंगाने परिपत्रके प्रसारित करणे, कार्यालयाचे दप्तर निरीक्षण करणे, अभिलेखांच्या वर्गीकरण करण्याबाबतचा पाठपुरावा करणे. याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक आता आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम
2015च्या अंमलबजावणीबाबत आढावा घेणे व संबंधित खात्याकडे पाठपुरावा करणे. नंतर आहे मित्रांनो केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये वित्त खात्याचे जनमाहिती अधिकारी व अपील अधिकारी यांच्या नेमणुकीची परिपत्रके प्रस्तुत करणे, शासनाची परिपत्रके वितरित करणे तसेच माहितीसाठीचे व अपील अर्जाविषयीचे अहवाल शासनाला सादर करणे. ही सगळे जे कामे आहे मित्रांनो ते प्रमुख कर्मचारी अधिकारी यांच्या खात्यामार्फत केली जातात. ठीक आहे. याच्यानंतर या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10. ठीक आहे. महानगरपालिकेचे कामगार किंवा कर्मचाऱ्यांची पदे कशी भरली जातात व त्यामध्ये मागासवर्गीयाचे व समांतर आरक्षणाबाबतची अंमलबजावणी कशी केली जाते. ठीक आहे. तर याच्यामध्ये उत्तर आहे महानगरपालिकेच्या विविध खात्यातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे जाहिरातीद्वारे सरळ सेवेने भरली जातात. खात्याअंतर्गत निवड आणि पदोन्नती प्रक्रियेद्वारे भरली जातात. प्रमुख कर्मचारी अधिकारी यांच्या अखत्यारीत स्वतंत्र परीक्षा विभागामार्फत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी खात्याअंतर्गत लेखी परीक्षा घेण्यात येतात. ठीक आहे. तसेच प्रमुख कर्मचारी अधिकारी यांच्या अखत्यारीत स्वतंत्र मागासवर्ग कक्षामार्फत मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबतचे शासनाचे धोरण व आदेशांच्या कार्यान्वयन केले जाते. तसेच आरक्षण किंवा अनुशेषणाबाबतची सांख्यिकी माहिती राज्य शासन व इतर संबंधितांना वेळोवेळी सादर केली जाते. याच पद्धतीने विविध खात्यातील चतुर्थ श्रेणी कामगार वर्गाची पद भरती प्रक्रिया प्रमुख कामगार अधिकारी यांच्या विभागामार्फत पार पाडली जाते. ठीक आहे. तर अशा प्रकारचे मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो 10 प्रश्न आहेत. सगळे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत आणि 10 प्रश्नाची डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघितली आहे. ठीक आहे. बघायला हे जरी 10 प्रश्न असले मित्रांनो तर या 10 प्रश्नातून जवळपास 50 ते 60 प्रश्न याच्यामध्ये बनवू शकतात. ठीक आहे. या सगळ्यात यांच्या उत्तरामधून. याच्यानंतर मित्रांनो पुढचा जो व्हिडिओ आहे तो लवकरात लवकर आपण ह्या डिटेल इन्फॉर्मेशनवरती घेऊन येऊया. सोबतच पर्यायी क्वेश्चनसुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 10 क्वेश्चनची सिरीज बघणार आहोत आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन शोधून तुमच्यासाठी आणणार आहोत. ठीक आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल मित्रांनो तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो आणखी काही अपडेट माहिती आपल्यापर्यंत BMCच्या संदर्भात, WRDच्या संदर्भात, WCDच्या संदर्भात किंवा कोणत्याही सरळ सेवा एक्झामच्या संदर्भात आली तर चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य जे आहे ते केले जाईल. आणि सोबतच मित्रांनो वेळोवेळी अपडेट तुम्हाला दिले जाईल. टेलिग्राम चॅनल जो आहे आपला हॅलो टीचर YT नावाचा त्याला जॉईन करायला विसरू नका. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.